नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेश गायकवाड आणि तुम्ही पाहतात लाभार्थी कॉर्नर. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर आणि यूट्यूबवर एक बातमी वाऱ्यासारखी पसरते. ती म्हणजे PM कुसुम सोलार योजना 31 डिसेंबर 2025 पासून कायमची बंद झाली आहे. या बातमीमुळे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, ज्यांचे नंबर लागले होते किंवा ज्यांना आता कोटेशनचे मेसेज आले आहेत, अशा हजारो शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला की मी भरलेल्या पैशाचं काय होणार? मला आता पैसे भरण्याचा मेसेज आला, मी पैसे भरू की नको? खरंच ही योजना बंद झाली आहे की फक्त अफवा आहे? मित्रांनो, घाबरू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शासकीय पुराव्यासहित या मागचं 100% सत्य सांगणार आहे. ही माहिती तुमचे हजारो रुपये अडकण्यापासून वाचू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया मूळ मुद्द्यापासून. 31 डिसेंबर 2025 ही तारीख का गाजते? तर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात मेडाच्या जुन्या कुसुम पोर्टलवर एक नोटिफिकेशन येत आहे. त्यात स्पष्ट म्हटलंय की केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही योजना या तारखेला संपुष्टात येत आहे. हे वाचून अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया चॅनल्सनी सांगितलं की ही योजना बंद, पैसे भरू नका. आणि मित्रांनो, त्यांचा हा सल्ला अंशत बरोबर आहे, पण पूर्ण सत्य वेगळंच आहे. जर तुम्ही अर्धवट माहिती ऐकून अर्ज रद्द केला तर नुकसान तुमचंच होईल, आणि जर घाईगडबडीत पैसे भरले तर पैसे अडकण्याची भीती आहे. मग नेमकं करायचं काय? मित्रांनो, इथे दोन गोष्टीमधला फरक समजून घ्या. पहिली गोष्ट, केंद्र सरकारने PM कुसुम योजना देशभरात 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे. म्हणजे केंद्राकडून ही योजना बंद झालेली नाही, निधी अजूनही उपलब्ध आहे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, मग महाराष्ट्रात हा गोंधळ का? तर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सौर कृषी पंप योजनांचे एकत्रीकरण केले आहे. आता PM कुसुम आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या सगळ्यांना एका छत्राखाली आणलंय, ज्याचं नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2.0. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 ला जी बंद झाली आहे ती योजना नाही, तर ती जुनी अर्ज प्रक्रिया आणि जुने पोर्टल वेबसाईट बंद झाले आहे. आता इथून पुढचा कारभार महावितरणाच्या महाडिस्कॉम नवीन पोर्टलवर चालणार आहे. आता सर्वात कळीचा प्रश्न, ज्यांना पेमेंटचा ऑप्शन आलाय त्यांनी पैसे भरावेत का? तर माझं स्पष्ट उत्तर आहे नाही, सध्या अजिबात तर नाही. कारण काय? तर पहिला जुना कुसुम पोर्टलवर मेळा आता महावितरणाच्या नवीन पोर्टलवर ट्रान्सफर होत आहे. या ट्रान्सफर पिरियडमध्ये बदलाच्या काळात जर तुम्ही पैसे लिंकवर भरले आणि ती लिंक बॅकएंडला बंद झाली तर तुमचे पैसे बँक खात्यातून कट होतील, पण सिस्टीमला दिसणार नाही. दुसरं आहे, तुमचे पैसे सस्पेन्स अकाउंटमध्ये अडकून पडतील, तर ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला 6 महिने हेलपाटे मारावे लागतील. त्यामुळे जोपर्यंत नवीन पोर्टल तुमची माहिती अपडेट होत नाही किंवा महावितरणाकडून अधिकृत नवीन सूचना येत नाही, तोपर्यंत पेमेंट करू नका. पैसे हातात ठेवा, पण घाई करू नका. मग आता जुन्या अर्जदारांनी काय करायचं? तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालंय का? तर अजिबात नाही. शासनाने स्पष्ट केले की जुन्या कुसुम योजनेतील सर्व पेंडिंग प्रलंबित अर्ज हे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वर्ग ट्रान्सफर केले जातील. आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला आता जुन्या कुसुमच्या वेबसाईटवर जायचं नाहीये, तुम्हाला जायचं आता महावितरणाच्या वेबसाईटवर. तिथे बेनिफिशरी लॉग इनमध्ये जाऊन तुमचा जुना मोबाईल नंबर किंवा ॲप्लिकेशन ID टाकून तपासा. जर तिथे तुमचा डेटा दिसत नसेल तर काळजी करू नका, डेटा मायग्रेशन हस्तांतरण सुरू आहे, त्याला 15 ते 20 दिवस लागू शकतात. चौथा, एकदा तुमचा नवीन डेटा पोर्टलवर आला की तुम्हाला नवीन कोटेशन मिळेल आणि तेव्हा तुम्ही पैसे भरायचे आहेत. मित्रांनो, एकंदरीत एवढंच, PM कुसुम योजना पूर्णपणे बंद झालेली नाही, तिचं फक्त स्वरूप बदललेलं आहे. मागेल त्याला सौरमध्ये विलीन झाली आहे. जुन्या पोर्टलवर महाऊर्जा कुसुम आता कोणतेही नवीन अर्ज करू नका किंवा आलेले पेमेंट भरू नका. तुमचे अर्ज सुरक्षित आहे, ते नवीन पोर्टलवर दिसतील. थोडा संयम ठेवा. जर कोणी एजंट तुम्हाला म्हणत असेल की लवकर पैसे द्या नाहीतर नंबर जाईल, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सध्या सिस्टीम हस्तांतरण आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करा, कारण माहिती नसल्यामुळे कोणाचे पैसे अडकायला नको. तुमच्या मनात अजून काही शंका असतील किंवा नवीन पोर्टलवर लॉग इन कसं करायचं यावर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्र शासनाच्या अशाच अचूक योजनांच्या माहितीसाठी आपल्या लाभार्थी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.